तू आज जा श्रीकांतला बाहेर काढ. काय काय फक्त विशाल बोंब चेहरा आहे साहेब, खरं तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूने आंदोलन केलं आणि अखेर कर्जमाफीची तारीख एक प्रकारे शेतकऱ्यांना मिळालेली असं म्हणावं लागेल. महायुतीचा एक मोठा निर्णय. ते महायुतीच्या एकूणच अजेंड्यावरती जे काही विषय होते त्यातला एक विषय म्हणजे कर्जमाफीचा होता आणि त्याच्याबद्दल याच्यापूर्वी सुद्धा सरकारनं सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की बच्चू भाऊंचं आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबरोबर जो काही सकारात्मक अशा पद्धतीची बैठक झाली त्यातनं जो काही निर्णय दिला तो निर्णय पुढच्या टप्प्यामध्ये अंमलबजावणी त्याची होईल आणि राज्य सरकारनं ज्या काही एकूणच आपल्या संपूर्ण वचननाम्यामध्ये ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या सगळ्याची पूर्तता करण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. खरं तर 30 जूनची तारीख दिलेली आहे. विरोधकांनी आक्षेप असा घेतलेला की 31 मार्च पर्यंत कर्ज ही भरावी लागतात. असं असताना 30 जून पर्यंत ही जी काही वाढीव तारीख दिलेली आहे फसवणूक एक प्रकारे करते का सरकार? आता आंदोलक आणि त्यानंतर सरकार या दोघांच्या मध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीची चर्चा झाली तीच काल प्रसार माध्यमांना त्या आंदोलकांनी सुद्धा सांगितले. त्यामुळे साहजिकच त्याच्यावरती आपण सगळेजण योग्य पद्धतीने जाऊ. राहिला मुद्दा विरोधकांचा, तर विरोधकांनी यापूर्वी सुद्धा ही लाडकी बहीण योजना चालणार नाही, ही फसवी आहे, ह्याच्यासाठी अमुक आहे तमुक आहे अशा सुद्धा आक्षेप घेतले होते. परंतु सरकारनं यापूर्वी सुद्धा ज्या कमिटमेंट दिलेत त्या पूर्ण केलेत. पुढे सुद्धा सरकार हे निश्चितपणानं सर्वसामान्यांच्या हिताचं, महिलांच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जे निर्णय घेतले त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा करण्यामध्ये सरकार निश्चितपणे आग्रही राहील. मतचोरीच्या मुद्द्यावरून करत उद्या महाविकास आघाडी मुंबईत मोर्चा काढते, मनसे देखील त्यामध्ये सहभागी होणार आहे. कसं पाहताय मोर्चा? खरं तर मागच्या महाविकास आघाडीच्या एकूण सगळ्या परफॉर्मन्सकडे आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीला मिळालेलं त्यांना अभूतपूर्व यश असं म्हणायला पाहिजे. आणि मग महाविकास आघाडीच्या नंतर झालेला, आमच्या सगळ्या निर्णयांच्या नंतर झालेला विधानसभेच्या निवडणुकीतला पराभव, या दोन्ही गोष्टींमध्ये अजून सुद्धा ते डायजेस्ट झालेले नाही त्यांना. त्यामुळे साहजिकच त्याच मुद्द्यांवरती ते अजूनही आहेत. खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरकारनं केलेलं काम, त्या कामाचं मूल्यमापन आणि त्यानंतर होत असणारा एकूण जनतेचा जो रिझल्ट आहे तो आपण मान्य केला पाहिजे. मग मतचोरीचा विषय असेल तर तो मग लोकसभेला सुद्धा व्हायला पाहिजे होता. लोकसभेला एक आणि विधानसभेला एक असं होऊ शकत नाही. परंतु ठीक आहे, विरोधक आहेत, विरोधकांचं कामच आहे दोष दाखवणं किंवा जाणीवपूर्वक वातावरण तयार करणं. मला असं वाटतंय त्यातलाच तो भाग असेल. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मतचोरीचा डेमो काल दाखवला, 3 पद्धतीने मतचोरी होऊ शकते अशी शक्यता सुद्धा त्यांनी दाखवली आहे. हा डेमो केवळ डेमो होता, फसवणूक आहे की काय, कसं बघू? माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच विनंती आहे की देशातील एकूण सगळ्या निवडणुकांमध्ये बघा, एकूण देशातल्या निवडणुकांमध्ये जिथं जिथं महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे महाराष्ट्रातलं झालं. देशपातळीवरच्या सुद्धा अनेक निवडणुकांमध्ये फक्त सगळीकडेच काय भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकारी पक्षांची सरकार आलेत असं नाही. मग त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे घटनाक्रम घडलेत काय? निवडणुकीमध्ये आपण जिंकलो तर ते अभूतपूर्व यश आणि जर हरलो तर मग मात्र त्याच्यामध्ये मतचोरी असं म्हणणं अपेक्षित नाही. वास्तविकता लोकांचा कौल सुद्धा स्वीकारणं आणि त्याप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काम करणं हे सर्वच पक्षांसाठी अभिप्रेत आहे. परंतु आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये थोडंसं कमी पडतोय असं वाटलं की बुद्धिभेद करण्यासाठी सुद्धा आपण हे प्रयत्न करत असतोय. जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन जे आहे ते पेटताना दिसते आणि 10 तारखेनंतर या गोष्टीसाठी मध्यस्थी करावी, कारखानदारांची बैठक घ्यावी आणि त्यातून मध्य मार्ग काढावा अशा मागण्या. याच्याबद्दल आपण साखर सहसंचालकांना सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर कलेक्टर महोदयांना सुद्धा सांगितलेलं आहे. योग्य पद्धतीचा तोडगा निघून निश्चितपणानं सगळे साखर कारखाने सुरूही झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. यापूर्वीची सुद्धा प्रथा आणि परंपरा जी आहे कोल्हापूरची त्या पद्धतीनेच मार्ग निघेल आणि साखर कारखाने सुरळीत सुरू होतील आणि उत्पादक सभासदांना किंवा उत्पादक आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल. म्हणजे 10 तारखेनंतर राज्यशास्त्री किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना याच मुद्द्यावर रस्त्यावर उतरणार म्हणते. तशी वेळ येणार नाही, प्रशासन तशी येऊ देणार नाही असं आपला प्रयत्न असा आहे की शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादकांना म्हणजे त्यांच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे यासाठीचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी सरकारच्या वतीनं सुद्धा जे काही सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे ते आम्ही घेऊ. दुसरे प्रकरण म्हणजे रोहित आर्या प्रकरणामध्ये आता काही शंका व्यक्त केल्या जातात. ज्या पद्धतीनं तो काल एन्काउंटर झाला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचा अभियानाचं ते प्रमुख होते किंवा त्यांची संकल्पना ती होती आणि असं असताना देणी थकली म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्यानंतर अशा पद्धतीने एन्काउंटर होणं
सगळंच संशयाच्या याबद्दलची वस्तुस्थिती बघितली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी आम्ही अतिउत्साहाने एखाद्या गोष्टीवरती प्रतिक्रिया व्यक्त करतोय, त्याच्यापेक्षा सुद्धा तपास यंत्रणा आहेत, एकापेक्षा एक अशा पद्धतीचे सगळे पुरावे ते घेतील आणि त्याच्यानंतर वस्तुस्थितीला सामोरं जाऊन जे चूक असेल त्याच्यावरती कारवाई तर निश्चितच होईल. शेवटी हे राज्य कायद्याचं आहे. त्या कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची चुकीची गोष्ट करणाऱ्या कुठल्याही माणसाला कोणीही पाठीशी घातलं तरी तो सुटू शकत नाही. त्यामुळे आपण निश्चितपणे थोडीशी वाट बघूया आणि योग्य यंत्रणा, तपासाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये अधिक मोकळीक देऊन त्यांची जे रिपोर्ट्स येतील त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य आहे. 5 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत कोल्हापूरमध्ये. पक्षाच्या पातळीवर काही कार्यक्रम त्या निमित्तानं होतील का किंवा कसं नियोजन आहे? पुढारीचे संपादक आदरणीय प्रतापसिंह जाधव साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मला वाटते देशपातळीवरचे अनेक नेते कोल्हापुरात येत आहेत. आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे इथं सुद्धा पक्षाच्या वतीनं पक्षातल्या चाललेल्या उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बूथ कमिटीची बैठक घ्यावी अशा पद्धतीचा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याची बैठक आता होईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतोय की बूथ कमिटीला मार्गदर्शन त्यांनी करावं. संजय राऊतांनी एक पत्रक काढलेलं आहे की मला गंभीर आजार झालेला आहे, तब्येत ठीक नाही, 2 महिने सार्वजनिक आयुष्य येणार नाही. आपण राज्याचे आरोग्यमंत्री आहात, काय राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ते काम मी निश्चितपणे करेन, परंतु त्यांचा आजार आणि त्या पद्धतीची वस्तुस्थिती बघावी लागेल. साहेब, शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलली जाण्याच्या चर्चा आहे. चंदगडमधून ही अलाइनमेंट करण्यात येणार काय? यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण जाऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आम्ही सगळ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेत. विकास व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे किंवा तिथल्या स्थानिकच्या नागरिकांना बरोबर घेऊन जायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नामदार मुश्रीफ साहेबांनी मी घेतलेली आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टी घेऊनच आम्ही या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये काम करतोय. साहेब, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती खरं तर काम त्याचं आहे ते रखडलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष झालं तिथल्या मशिनरी देखील झाकून ठेवली आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडला खड्डे पडले तरी देखील टोल आहे तो वसूल होतोय. आपण देखील या मार्गाने अनेक वेळा प्रवास करत असतात. प्रवासाला खूप मनस्ताप होते. काय नेमकं त्याचं काम देखील निकाल आहे की खराब रस्त्यांवरचा टोल घेऊन हे काम चालू असते? खरं तर पुणे बेंगलोर रोडवरती कराडच्या जवळपास जी काही रस्त्याची अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे. आपण सगळेजण अनुभवतोय आणि आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे MSRDC मिनिस्टरांच्याकडे त्याच्यावरची बैठक आम्ही पुढच्या आठवड्यात लावतोय की या बैठकीमध्ये जे काही हायकोर्टाचे ऑर्डर्स असतील, शासनाचे नियम असतील आणि प्रत्यक्ष टोल अशा पद्धतीने होतोय या सगळ्याबद्दल वस्तुस्थिती आणि त्याबद्दलची कारवाई करण्याबद्दल पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला निश्चितपणे त्या सगळ्याची स्पष्टता दिसेल. किल्ल्यामध्ये जे किल्ले आहेत त्या ठिकाणी नमो पर्यटन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेकडे ते खातं आहे, पण राज ठाकरेंनी काल संधी दिलेली आहे की जर एक जरी सेंटर सुरू केलं तर मी ते स्वतः फोडेल. तर या खरं तर प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं अपेक्षित नाही. आपण बघा, पूर्वीच्या काळामध्ये इंदिरा गांधी आवास म्हणजे आपल्या वृद्ध शेतमजूर योजना झाली, त्यानंतर राजीव गांधी आवास योजना झाली किंवा अनेक योजना झाल्या. मोठमोठ्या नेत्यांच्या नावानं आपण ह्या योजना करतच असतो. तशाच पद्धतीनं पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने या सगळ्या कामाची सुरुवात केली आहे. आता त्याच्यामध्ये काय नाव आहे याच्यापेक्षा सुद्धा काय करायचं हे आपण बघितलं पाहिजे. एका बाजूला गड किल्ल्यांचं पावित्र्य आणि दुसऱ्या बाजूला पर्यटनाच्या संधी सुद्धा आपल्याला दुर्ग पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्या करणं अपेक्षित आहे, तेच काम आपण करतोय. परंतु अनावश्यक एखाद्या गोष्टीला जर काय महत्व द्यायचं झालं तर मला असं वाटतं की विकासापेक्षा आपण त्याला अडथळा आणतोय असं होईल. तर माझी विनंती आहे की या गोष्टीकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. चला.